नमस्कार मित्रांनो, मी केतन चंद्रकांत शिंदे तुमचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फार्मा वाइब्स। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद म्हणजेच महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल वर आपली फार्मसीची ऑनलाईन नोंदणी कशी करावी। जर तुम्ही अजूनही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन व्हिडिओ ची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, जेणेकरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही। तर चला आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया। ऑनलाईन नोंदणी कार्यप्रणाली काय आहे। दिनांक 10/10/2018 रोजी व त्यानंतर महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय अधिनियम 1948 नुसार जे उमेदवार भारतीय औषध व्यवसाय परिषदेच्या म्हणजेच फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया PCI मान्यता प्राप्त फार्मसी पदवी तसेच पदविका तसेच फार्म-डी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत, ते online.mspcindia.org ऑफिशियल वेबसाईटवरती MSPC रजिस्ट्रेशन ऑनलाईन लॉग इन करून अर्ज करू शकतात। सुरुवात करताना सर्वप्रथम गुगलवर जाऊन ॲड्रेस बारवरती online.mspcindia.org हे टाईप करा व एंटर हे बटन दाबा। त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती खालील पान दिसेल, ज्यामध्ये तुम्ही नवीन नोंदणी किंवा पंजीकरण करू शकता आणि त्यासाठी खाली दिलेल्यानुसार न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हिअर या लिंकवर क्लिक करा आणि ज्या उमेदवारांनी अर्जदारांनी अगोदरच यापूर्वी नोंदणी केली आहे त्यांनी ऑलरेडी रजिस्टर वर जाऊन ID व पासवर्डद्वारे पुढील प्रक्रिया सुरू करावी। सर्वप्रथम ऑनलाईन प्रक्रियेसाठी काही महत्त्वाच्या सूचना। त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी करणे गरजेचं आहे किंवा तुमच्याकडे कोणत्या गोष्टी असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम तुमचे स्कॅन केलेले अलीकडील पासपोर्ट आकारातील रंगीत छायाचित्र म्हणजे तुमचा पासपोर्ट साइज फोटो, ज्याची फाईल ज्याचा आकार 50 KB व फाईल JPG अथवा JPEG फॉर्मॅट मध्ये असावी। तसेच स्कॅन केलेली अलीकडील तुमची साइन आणि त्याचा आकार 20 KB व फाईल JPG अथवा JPEG फॉर्मॅट मध्ये असावी। अजून म्हणजे स्कॅन केलेली तुमची शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे म्हणजे तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि त्याची काही कागदपत्रे आणि त्या फाईलचा आकार जास्तीत जास्त 200 KB व फाईल JPG अथवा PDF फॉर्मॅट मध्ये असावी। त्यानंतर स्कॅन केलेला वास्तव्याचा दाखला म्हणजे तुमचा डोमासाइलचा पुरावा, त्यासाठी तुमचा इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, डोमासाइल सर्टिफिकेट, पासपोर्ट इत्यादी आवश्यक आहे व त्या फाईलचा आकार जास्तीत जास्त 200 KB व फाईल JPG अथवा PDF फॉर्मॅट मध्ये असावी। तसेच स्कॅन केलेले ओळखपत्र म्हणजे तुमचा इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट्स म्हणजे जे गव्हर्नमेंट मान्यता आहे आणि त्या फाईलचा आकार जास्तीत जास्त 200 KB व फाईल JPG अथवा PDF फॉर्मॅट मध्ये असावी। त्यानंतर तुमच्या महाविद्यालयातील प्राचार्यांनी सांक्षिप्त केलेली आयडेंटिटी स्लिप जी तुमच्या साइटवरती उपलब्ध आहे स्कॅन केलेली, तसेच त्या फाईलचा आकार जास्तीत जास्त 200 KB व फाईल JPG अथवा PDF फॉर्मॅट मध्ये असावी। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खालील SBI पोर्टलद्वारे फीज भरावे आणि त्यासाठी SBIचं पोर्टल ह्या लिंक वरती आहे। प्रथमतः प्रक्रिया करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचे जे मूळ गुणपत्रिका आहेत किंवा प्रमाणपत्रे आहेत त्यांनाच स्कॅन करावे, राईट। तसेच मूळ गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र यांच्या छायाप्रती स्कॅन करू नयेत। त्यानंतर अर्ज कसा भरावा। खालील इमेज मध्ये दर्शविल्याप्रमाणे न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हिअर यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर पूर्व पडताळणी अर्ज स्क्रीनवर आहे। पूर्व पडताळणी म्हणजे प्रायमरी व्हेरिफिकेशन। प्रायमरी व्हेरिफिकेशन करताना उजव्या साईडला जे काही बॉक्स आहेत त्याच्यावरती क्लिक करून प्रोसीड हे बटनवरती क्लिक करावं। प्रोसीड हे बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमच्या वैयक्तिक माहितीचा तपशील स्क्रीनवर येईल। त्यानंतर अर्जदाराने त्याचा वैयक्तिक माहितीचा तपशील भरावयाचा आहे। वैयक्तिक माहितीसोबत स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व
ईमेल आय डीवर पाठवला जाईल व माहिती भरल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP प्राप्त होईल. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय युअर OTP हे पण स्क्रीनवर येईल. भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल ID प्राप्त झालेला OTP भरून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर लॉग इन हे पेज स्क्रीनवर येईल. लॉग इन हे पेज स्क्रीनवर आल्यानंतर अर्जदाराच्या भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल ID वर तुम्हाला तुमचा ID व पासवर्ड येईल. तो ID व पासवर्ड तुम्हाला इथे भरावायचा आहे. त्यानंतर खालील दर्शवल्याप्रमाणे कॅप्चा भरून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे, म्हणजेच लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अर्जदाराने लॉग इन केल्यानंतर खालील माहिती क्रमाक्रमाने तुमच्या स्क्रीनवर येईल, म्हणजे तुमचा ॲड्रेस डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, अपलोड डॉक्युमेंट, पेमेंट डिटेल्स, त्यानंतर तुमचं अपॉइंटमेंट. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ॲड्रेस डिटेल्स म्हणजे पत्त्याचा तपशील पेजवरती या पानावरती स्क्रीनवर येईल. अर्जदाराने तुमचा वास्तव्याचा पत्ता तसेच तुमचं व्यवसायाचा पत्ता इत्यादी तपशील भरावायचा आहे. हा तपशील सेव्ह करण्यासाठी प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजेच क्वालिफिकेशन डिटेल म्हणजे तुमची शैक्षणिक अर्हते संबंधीचा तपशील. त्यानंतर प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल हे पान स्क्रीनवर येईल. तुमचा शैक्षणिक अर्हते संबंधीचा तपशील यामध्ये भरावायचा आहे, म्हणजेच तुमचं क्वालिफिकेशन D फार्मा आहे, B फार्मा आहे, M फार्मा आहे की PhD आहे. त्यानंतर तुमचं डेट ऑफ पासिंग काय आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या स्टेटमधून केलं, स्टेट सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे तुम्हाला, आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्या डिस्ट्रिक्टमध्ये ज्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही डिप्लोमा केलाय किंवा डिग्री केले तिथे त्या इन्स्टिट्यूटचं किंवा त्या कॉलेजचं नाव येईल, त्या महाविद्यालयाचं नाव येईल. आल्यानंतर तुम्हाला तिथे प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲड करून जेवढं काही तुमचं क्वालिफिकेशन आहे ते ॲड करायचं, नंतर मग फायनली तुम्हाला सेव्ह करण्यासाठी प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचं जे पेज आहे, पान आहे, ते म्हणजे अपलोडिंग डॉक्युमेंट हे स्क्रीनवर येईल. हे स्क्रीनवर आल्यानंतर अर्जदाराने त्याचा फोटो व सही अपलोड करून अपलोड या बटनावर क्लिक करायचे आहे. अर्जदाराने यादीनुसार अर्जाची संबंधित कागदपत्रे अपलोड करून क्लिक करायचे आहे. त्याचबरोबर नव्याने करण्यात आलेल्या बदलानुसार अर्जदाराने अंडरटेकिंग डाउनलोड करून वाचून प्रत्येक पानावर सही करायची आहे. त्यानंतर स्कॅन करून इतर कागदपत्रांबरोबर अपलोड करायचे आहे. त्यानंतर अर्जदाराने अपलोड केलेली सर्व कागदपत्रे बरोबर आणि खरी असून ती त्याची स्वतःचीच आहेत आणि खोटी किंवा बनावट किंवा कोणतीही बदल केलेली नाहीत अशा प्रकारे घोषित केले आहे. त्यासाठी अंडरटेकिंगचा नमुना संकेतस्थळ www.online.mspcindia.org येथे डाउनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. सर्व कागदपत्र अपलोड झाल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करावे, म्हणजेच पेमेंट डिटेल्स या पानावर तुम्हाला जाता येईल. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे तुमचे डॉक्युमेंट्स, तुमचे शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्रे तुम्हाला इथे अपलोड करायची आहेत या पेजवरती. आणि पेजवर अपलोड केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड हे बटनावर क्लिक करायचे, जेणेकरून तुम्हाला पेमेंट डिटेल्स या पानावर जाता येईल. त्यानंतर पेमेंट डिटेल हे पान स्क्रीनवर येईल. अशा प्रकारे सदर प्रणाली तुम्हाला भराव्याची फी निश्चित करेल व ती दर्शवेल. त्यानुसार पे या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे तुम्हाला पेमेंट गेटवे. त्यानंतर पेमेंट गेटवे मधून सर्व तपशील व्यवस्थित भरा व सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर पेमेंट डिटेल्स येतील. बँकेने दिलेल्या सूचनाप्रमाणे पेमेंट डिटेल्स भरावायचे आहेत आणि पेमेंट गेटवेद्वारे फी भरल्यावर अर्जदाराने ऑनलाईन पावतीची प्रिंट आउट काढावी, जेणेकरून ऑनलाईन नोंदणीसाठीचा तपशील खालील प्रमाणे दर्शवल्याप्रमाणे भरता येईल. वर दर्शवल्याप्रमाणे स्टेट बँकेकडून संदर्भ क्रमांक म्हणजेच तुमचा SBI रेफरन्स नंबर, त्यानंतर फीची एकूण रक्कम, तुम्ही फीज किती पेड केलेत व फीज भरल्याचा दिनांक हा तपशील भरावा. त्यानंतर ॲड या बटनावर क्लिक करायचे आहे. फी भरल्याचा तपशील प्रमाणे समाविष्ट केला जाईल. त्यानंतर कन्फर्म या बटनावर क्लिक करावे, त्यामुळे अर्ज पुढील कार्यासाठी कार्यालयाकडे जमा होईल. अर्जदाराने त्याचा अर्ज कन्फर्म केल्यानंतर तिथे कन्फर्म अशी स्थिती पूर्ण
दिसेल, तसेच अर्जाची स्थिती पूर्ण झाल्याचे दर्शविले जाईल व ते पान स्क्रीनवर येईल। सर्वप्रथम तुम्हाला एक लक्षात घ्यायची आहे, म्हणजेच नवीन बदलांनुसार अर्जदाराने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कार्यालयात भेटेची वेळ ठरवण्याची गरज नाही। म्हणजेच अर्जदारांना परिषदेच्या कार्यालयात समक्ष हजर राहणे आणि कागदपत्रांची पडताळणी करून घेणे यातून सूट दिलेली आहे। अशा प्रकारची कार्यपद्धती सध्या अर्जदारांच्या सोयीसाठी सर्वसाधारणपणे स्वीकारण्यात आली असली तरी काही प्रकरणात निबंधक महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद यांना आवश्यकता वाटल्यास अर्जदारास मूळ कागदपत्रांसह समक्ष हजर राहण्याबाबत कळविले जाईल किंवा इतर प्राधिकरणांकडे संदर्भ केला जाईल। अर्जदाराने त्याचा अर्ज कन्फर्म केल्यावर अर्ज स्थिती पूर्ण होईल। अर्जाची स्थिती पूर्ण झाल्याचे दर्शवणारे पान स्क्रीनवर येईल, म्हणजेच तुम्हाला स्टेटस कंप्लीट असा पेजवर दिसेल। वरील दर्शवल्याप्रमाणे स्टेटस कंप्लीट झाल्यानंतर अर्जदाराने अर्जाचे प्रिंट आउट काढण्यासाठी प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करावे व सदर अर्जाची प्रिंट काढून घ्यावी। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला फार्मा वाइब्स या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।